पुणे पोलिसांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानंतर आता सारसबाग बंद झाली आहे। पुण्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांनी ही माहिती दिली। तर महापौर मंजुषा नागपुरे यांनी दुरुस्तीच्या कारणास्तव सारसबाग बंद राहणार अशी पोस्ट केली होती। मात्र काही वेळानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे। पुण्यातल्या सारसबागेमध्ये पुणेकर जे आहे ते मोठ्या संख्येने सकाळच्या सत्रामध्ये फिरण्यासाठी येत असतात। मात्र सारसबाग जे आहे ते 28 आणि 29 हे 2 दिवस जे आहे ते बंद राहणार आहे अशा पद्धतीचं आवाहन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेने केलेलं आहे। त्यांच्या अधिकृत फेसबुक पोस्टवरती त्यांनी उल्लेख केलेला आहे ते म्हणजे पुणे शहरामध्ये पुणे पोलीस आयुक्तांनी जी जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहे त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 28 आणि 29 तारखेला 2 दिवस सारसबाग जे आहे ते बंद राहील। जे आवाहन महापौरांकडून करण्यात आलेलं आहे किंवा जे पोस्टर महापौरांचं पाहायला मिळते त्यावरती प्रतिबंधात्मक आदेश जे आहे ते जे पुणे पोलिसांनी लागू केलेले आहे त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हे बंद राहील अशा पद्धतीचा उल्लेख पोस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। आपण 2 दिवस सारसबाग बंद करणार आहोत। तर त्या विषयासाठी मी फोन केला होता ऑफिस स्टाफला की आता आपल्याला पोस्ट करावं लागेल, लोकांना सांगावं लागेल की सारसबाग 2 दिवस बंद आहे। तर ती चूक झाली त्यांच्याकडनं की त्यांनी ती डागडुजीची जी काही खालची लाईन आहे ती तशीच ठेवली आणि फक्त सारसबाग असं त्याच्यामध्ये नाव टाकलं। मी U-टर्न अजिबात घेतलेलं नाही, मी असं कधीच करत नाही। जी काही माहिती माझ्याकडे मिळाली असेल आणि मी पुणे शहराची एक जबाबदार प्रथम नागरिक आहे त्यामुळे मला कुठल्याही चुकीचा विषय पुणे शहराच्या नागरिकांना सांगायचा नसतो। त्यामुळे मग मी ती पोस्ट मला जेव्हा कळलं की असं चुकलंय त्यावेळेला मी ती डिलीट करायला सांगितली आणि मग सारसबागेचा विषय त्यांना पोस्ट करायला सांगितलं।